नमस्कार मंडळ. श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या या विशेष मासिक राशी भविष्यामध्ये आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना कसा राहणार आहे याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. ग्रहांची स्थिती, करिअर, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य, पुरुष, महिला, विद्यार्थी वर्ग, शुभ अशुभ तारका आणि आवश्यक उपाय याचा सखोल आढावा घेणार आहोत. मिथुन ही वायू तत्वाची रास असून तिचा स्वामी बुध आहे. बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, जिज्ञासा, चपळता आणि बहुगुणी व्यक्तिमत्व हे या राशीचे प्रमुख गुण आहेत. जुलै 2026 मध्ये ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात आर्थिक वाढ, नवीन संधी, ज्ञानप्राप्ती आणि नातेसंबंधामध्ये सुधारणा घडवून आणण्याची शक्यता दर्शवते. या महिन्यात सूर्य महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीतून धनभावात प्रवेश करेल. त्यामुळे आत्मविश्वासाबरोबरच आर्थिक विषयावर लक्ष केंद्रित होईल. बुधाचा प्रभाव तुमची निर्णय क्षमता वाढवेल. गुरु कर्क राशीतून धनभावात शुभ परिणाम देत असल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. शुक्राचा प्रभाव प्रेमसंबंध आणि सामाजिक जीवनात आकर्षण निर्माण करेल. शनीचा प्रभाव भाग्यावर असल्यामुळे मेहनतीनंतर यश मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. काही जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या बोलण्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक महत्त्वाचे लोक प्रभावित होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा राहू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मीडिया, लेखन, शिक्षण, IT, मार्केटिंग, बँकिंग, पत्रकारिता आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन ग्राहक आणि नवीन करार घेऊन येऊ शकतो. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, शिक्षण सेवा, प्रकाशन, सल्लागार सेवा आणि व्यवहार क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. भागीदारीतील व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचे संकेत आहेत. काहींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकतो. मालमत्ता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र दिखाऊ खर्च टाळणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होऊ शकतात. एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना सुखद ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ मिळण्याचे संकेत आहे. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींमध्ये जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत सामान्यतः चांगले परिणाम दिसतात. मात्र मानसिक ताण, निद्रानाश, सर्दी खोकला किंवा मज्जासंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. मिथुन राशीच्या पुरुषांसाठी हा महिना व्यावसायिक प्रगतीचा राहू शकतो. तुमच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन विस्ताराची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधरेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन मित्र आणि संपर्क भविष्यात लाभदायक ठरू शकतात. विवाहित पुरुषांसाठी कौटुंबिक वातावरण सुखद राहील. तथापि
घाईघाईने घेतलेले निर्णय टाळावेत. आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. मिथुन राशीच्या महिलांसाठी हा महिना उत्साहवर्धक आणि प्रगतिकारक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. गृहिणींना घरामध्ये आनंददायी वातावरण अनुभवायला मिळेल. कुटुंबातील सदस्याकडून सहकार्य मिळेल. काही महिलांना नवीन कौशल्य शिकण्याची किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत थकवा, हार्मोनल असंतुलन किंवा रक्तदाबाशी संबंधित बाबीकडे लक्ष द्यावे. संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. बुध आणि गुरुचा प्रभाव शिक्षण क्षेत्रात प्रगती दर्शवतो. स्पर्धा परीक्षा, IT, वाणिज्य, पत्रकारिता, भाषा अभ्यास, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. एकाग्रता वाढेल. अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अभ्यासात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. तर या महिन्यात शुभ तारखा कोणत्या आहेत त्या बघूया आपण. 4 जुलै, 8 जुलै, 12 जुलै, 16 जुलै, 20 जुलै, 24 जुलै, 28 जुलै आणि 31 जुलै या तारखा महत्त्वाच्या कामांसाठी अनुकूल राहू शकतात. नवीन व्यवसाय, मुलाखत, आर्थिक व्यवहार, करार, शिक्षणाशी संबंधित निर्णय किंवा शुभ कार्यासाठी या तारखा लाभदायक ठरू शकतात. तर अशुभ किंवा सावधगिरीच्या तारखा कोणत्या आहेत बरं? 2 जुलै, 7 जुलै, 14 जुलै, 22 जुलै, 29 जुलै या दिवशी विशेष सावधगिरी बाळगावी. वादविवाद, अनावश्यक खर्च, घाईघाईतील निर्णय आणि जोखमीचे आर्थिक व्यवहार टाळावेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी. तर भाग्यवृद्धीसाठी कोणते उपाय करावेत? तर प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाची पूजा करावी. ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणपती अथर्व शीर्षाचे नियमित पठण करावे. बुधवारी हिरव्या मूग डाळीचे दान करावे. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. लहान मुलांना शैक्षणिक साहित्य दान करावे. घरामध्ये गणेश स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. जुलै 2026 हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी ज्ञान, प्रगती, आर्थिक सुधारणा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात विस्तार, विद्यार्थ्यांना यश आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे संकेत आहेत. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने तुम्ही या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण यश संपादन करू शकता. श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या वतीने मिथुन राशीच्या सर्व जातकांना जुलै 2026 या महिन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश आणि गुरुकृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश लाभो. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.